हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये क्लास 6 मॅथ्स यामधला पाचवा जो टॉपिक आहे जीसीडी अँड एलसीएम त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 5.1 मधले प्रॉब्लेम्स आपण पाहू. पहिला प्रश्न आहे, राईट इच नंबर ॲज अ प्रोडक्ट ऑफ प्राईम नंबर्स. त्यातला पहिला जो प्रॉब्लेम दिलाय 69. तर हा 69 जो नंबर आहे तो प्राईम फॅक्टर्सच्या प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये लिहायचे. म्हणजे पहिल्यांदा याचे प्राईम फॅक्टर्स सगळे पाडावे लागतील. मग याच्यासाठी एक सोपी पद्धत आपण लक्षात अशी ठेवायची की 69 या संख्येला सर्वात लहान संख्येनं कितीनं भाग जातोय, म्हणजे 2 पासून सुरुवात करायची. 2 न काही या संख्येला भाग जाणार नाही कारण ही विषम संख्या आहे. 3 याला भाग घालू. 3 दुने 6, 3 त्रिक 9. आता 23 ही जी संख्या आपल्याला मिळाली विच इज अ प्राईम नंबर, ही मूळ संख्या आहे. त्यामुळे याला इतर कुठल्याही संख्येनं भाग जाणार नाही. त्यामुळे इथं 23नच भाग घालू. 23 एक्के 23. हे झाले याचे दोन प्राईम फॅक्टर्स. म्हणजेच 69 म्हणजेच काय, 23 इंटू 3. कारण याच्यामध्ये ह्या ज्या दोन्ही संख्या आहेत 23 अँड 3 बोथ आर प्राईम नंबर्स. तर हाच प्रश्न विचारला होता आपल्याला की प्रत्येक संख्या यामधली प्राईम फॅक्टर्सच्या प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये लिहा. सो 69 इज इक्वल टू 23 इंटू 3. तर या पद्धतीनं हा पहिला नंबर आपल्याला इथे लिहिता येईल. आता दुसरा नंबर घेऊ 27. त्याचे सुद्धा फॅक्टर्स आपण पहिल्यांदा पाडू. याला सुद्धा सर्वात लहान संख्या 3 न भाग जाईल. 3 9 27. 9 ला पुन्हा 3 न भाग जाईल. 3 त्रिक 9. पुन्हा 3 ला 3 न भाग जाईल. 3 एके 3. हे झाले याचे प्राईम फॅक्टर्स. म्हणजेच 27. याचाच अर्थ 3 इंटू 3 इंटू 3. 3 त्रिक 9. 9 त्रिक 27. हे तिन्ही फॅक्टर्स याचे प्राईम फॅक्टर्स आहेत. त्यामुळं 27 इज इक्वल टू 3 इंटू 3 इंटू 3 या फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल. नेक्स्ट नंबर इज 78. या 78 चे सुद्धा फॅक्टर्स आपण व्हर्टिकल मेथडनं पाडू. नाव दिस इज इव्हन नंबर, ही समसंख्या आहे त्यामुळे याला 2 न भाग जाईल. 2 त्रिक 6, 1 शिल्लक राहील, 18 होतील. 2 9 18. 39 ला मात्र आता 2 न भाग जात नाही, त्याला 3 न भाग जाईल. 3 एके 3, 3 त्रिक 9. 13 ही प्राईम नंबरच आहे त्यामुळे याला 13नच फक्त भाग जाईल. 13 एके 13. सो दीज आर दी प्राईम फॅक्टर्स. म्हणजे 78 हेच आपल्याला असं लिहिता येईल 2 इंटू 3 इंटू 30. अँड द फोर्थ नंबर इज 126. याचे सुद्धा आपण व्हर्टिकल मेथडनं फॅक्टर्स पहिल्यांदा पाडून घेऊ, मग आपण तो प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. नाउ दिस इज अगेन इव्हन नंबर, सो इट कॅन बी डिवायडेड बाय 2. 2 ह्याला भाग जाईल. 2 एक 12, 2 त्रिक 6. आता ह्याला मात्र 3 न भाग जाईल. 3 दुने 6, 3 एके 3. पुन्हा 21 ला 3 न भाग जाईल. 3 7 21. तर 7 ला मात्र इतर कुठल्याही संख्येनं भाग जात नाही, त्याला फक्त 7 नच भाग जाईल. 7 एके 7. तर हे आपल्याला मिळाले याचे प्राईम फॅक्टर्स. सो 126 इज इक्वल टू 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 7. नेक्स्ट क्वेश्चन इज राईट ऑल डिव्हायजर्स ऑफ इच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. त्यातला पहिला नंबर दिलाय 18. तर यातले हे जे 5 नंबर्स आहेत त्या प्रत्येकाचे डिव्हायजर्स लिहायचे. डिव्हायजर्स याचा अर्थ अशा संख्या ज्या संख्यांनी या दिलेल्या संख्यांना भाग जातो. मग पहिल्यांदा आपण 18 चे डिव्हायजर्स लिहूया. सो डिव्हायजर्स ऑफ 18. एक लक्षात घ्यायचं, नंबर कुठलाही असू दे त्याचा एक डिव्हायजर असणार आहे, तो कॉमन असणार आहे, तो म्हणजे 1. कारण 1 न प्रत्येक संख्येला भाग जातो. त्यामुळे सुरुवात डिव्हायजरशी 1 पासूनच करायची. त्याच्यानंतर हा इव्हन नंबर आहे, समसंख्या आहे, त्यामुळे याला 2 न भाग जाणारच. 2 9 18. 3च्या पाढ्यात सुद्धा 18 आहे, म्हणजे 3 नही त्याला भाग जाईल. 3 सका 18. 4 न काही या संख्येला भाग जात नाही कारण 4च्या पाढ्यामध्ये 18 नाही. 5 न जात नाही. 6 न मात्र जाईल. 6 त्रिक 18. तर 6 नंतर पुन्हा 9 न याला भाग जाईल कारण 9 दुने 18 आणि 9 नंतर डिरेक्टली फक्त 18नच भाग जाईल. तर हे सगळे याचे डिव्हायजर्स आहेत. म्हणजे 1 2 3 6 9 18 या सर्व संख्यांनी 18ला भाग जातो. सो डिव्हायजर्स ऑफ 18 हे एवढे सगळे नंबर्स आहेत. तर दुसरा नंबर आहे 56. आता याचे डिव्हायजर्स सुरुवातीला 1. पुन्हा एकदा हा इव्हन नंबर असल्यामुळे 2 न याला भाग जाईल. 3 न काही या संख्येला भाग जात नाही. 4 न भाग जाईल. 4 गुणिले 14 56 आपल्याला मिळेल. 6 न काही याला भाग जात नाही. 7 न जातोय. 7 8 56. मग 7 गुणिले 8 56 आहे. मग 7 न भाग जातोय म्हणजे 8 नाही भाग जाईल. 8 7 56. 9 न या संख्येला भाग जात नाही. 10 न जात नाही. 11 न जात नाही. 12 13 14 न भाग जाईल. 14 चौक 56. 14 नंतर डायरेक्ट मग 28. 28 दुने 56 आणि सर्वात शेवटी 56 ही संख्या स्वतः. सो दीज आर द फॅक्टर्स ऑफ 56. नेक्स्ट नंबर इज 120. त्याचे आपल्याला डिव्हायजर्स काढायचे आहेत. सो टू फाइंड डिव्हायजर्स ऑफ 120 वी हॅव टू स्टार्ट विथ 1. कारण 1 न
1 न प्रत्येक संख्येला भाग जातोच. हा इव्हन नंबर आहे त्यामुळे 2 नाही भाग जाईल. 3 चौक 12, 3 नाही भाग जाईल कारण 3 गुणिले 40 120 मिळेल. 4 नाही भाग जाईल कारण 4 गुणिले 30 120. एकक स्थानी 0 आहे त्यामुळे 5 न भाग जाणारच. 6 नाही भाग जाईल कारण 6 गुणिले 20 120 मिळेल. त्याच्यानंतर 8 नाही भाग जाईल, 15 गुणिले 8 120. त्याच्यानंतर एकक स्थानी 0 असल्यामुळे 10 नाही भाग जाणारच. 10 नंतर 12 न भाग जाईल, 12 गुणिले 10 120. त्याच्यानंतर 15 गुणिले 8 यांचा गुणाकार 120 मिळतोय. मग 8 हा जर डिवायझर असेल तर 15 पण असणार आहे. त्याच पद्धतीने 6 20 गुणिले 6 म्हणजेच 120. मग 6 डिवायझर आहे म्हणजे 20 पण असणार. त्याच्यानंतर 5 म्हणजेच 24 गुणिले 5 120. 30 गुणिले 4 120 आहे म्हणजे 30 हा सुद्धा डिवायझर झाला. त्याच्यानंतर 3 म्हणजे 40 गुणिले 3 त्यामुळे 40 हा पण डिवायझर झाला. आणि शेवटी 2 आहे, 60 गुणिले 2 120 त्यामुळे 60 हा सुद्धा डिवायझर झाला. आणि सगळ्यात शेवटी 120 स्वतः. तर हे सगळे डिवायझर झाले 120चे. पुढचा नंबर आहे 256. नाउ वी हॅव टू फाइंड डिवायझर्स ऑफ 256. सुरुवात 1 पासून. 1 न भाग जाईल, 2 नाही भाग जाईल, 3 न काही या संख्येला भाग जात नाही, 4 न जाईल, 5 नाही जाणार नाही, 6 नाही जाणार नाही, 7 न जाणार नाही, 8 न भाग जाईल, 9 न भाग जात नाही, 10 नाही जात नाही, 11 न जाणार नाही, 12 नाही जाणार नाही, 14 नाही जाणार नाही, 15 नाही, 16 न भाग जाईल कारण 16 गुणिले 16 256. त्याच्यानंतर 8 न जर 256 ला भाग घालवला तर 8 त्रिक 24 आणि 32 चा भाग लागेल म्हणजे 8 गुणिले 32 बरोबर 256. मग 8 न भाग जातोय म्हणजे 32 हा सुद्धा त्याचा डिवायझर असला पाहिजे. 4 ने या संख्येला भाग घालवला तर 4 × 24 64 गुणिले 4 मग 64 हा सुद्धा डिवायझर झाला. 2 म्हणजे 2 हा त्याचा डिवायझर आहे म्हणजेच 156 ची निमपट 128 त्यामुळे 128 हा सुद्धा याचा डिवायझर झाला. आणि सगळ्यात शेवटी 256 स्वतः. आणि शेवटचा नंबर आहे 67. तर आपल्याला आता 67 चे डिवायझर्स लिहायचे आहेत. सो डिवायझर्स ऑफ 67 इज इक्वल टू 1. 1 हा प्रत्येक संख्येचा डिवायझर असणारच आहे त्यामुळे सुरुवात 1 पासून करायची. अँड नाव 67 इज अ प्राईम नंबर. तो प्राईम नंबर आहे म्हणजे ती मूळ संख्या आहे त्यामुळे याचे फॅक्टर्स फक्त 2च. एक म्हणजे ती संख्या स्वतः आणि 1. कुठलाही प्राईम नंबर याचे हे 2च डिवायझर्स असतात. एक म्हणजे ती संख्या स्वतः आणि 1. So the divisors of 67 are 1 and 67.